नमस्कार मित्रांनो, निरोगी आयुषमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. चेहऱ्यावर अचानक बारीक रेषा दिसायला लागल्या आहेत का? डोळ्यांच्या खाली काळेपणा किंवा सुरकुत्या वाढत आहेत का? त्वचा पूर्वीसारखी ग्लो करत नाहीये? आणि आरशात पाहताना मनात एकच प्रश्न येतोय, माझं वय इतकं वाढलंय का? थांबा, वय वाढणं आपण थांबवू शकत नाही. पण त्वचेवर दिसणारी एजिंग सायन्स किती लवकर आणि किती प्रमाणात दिसतील, यावर आपल्या रोजच्या सवयींचा मोठा परिणाम होऊ शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिलांसाठी अशा 7 सोप्या स्किन केअर टिप्स पाहणार आहोत, ज्या त्वचेची काळजी घेण्यासाठी रोजच्या जीवनात सहज करता येतात. आणि शेवटची टीप तर विशेष महत्त्वाची आहे, कारण अनेक महिला ती पूर्णपणे दुर्लक्षित करतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. टिप 1. सनस्क्रीनला कधीही इग्नोर करू नका. तुम्ही महागडी क्रीम वापरता, फेसवॉश वापरता, फेशियल करता, पण जर सूर्याच्या UV किरणांपासून त्वचेचं संरक्षण करत नसाल, तर बाकीची स्किन केअर रुटीन अपुरी पडू शकते. सूर्यप्रकाशामुळे त्वचेचं अकाली वृद्धत्व म्हणजेच फोटोएजिंग वाढू शकतं. त्यामुळे बाहेर जाण्यापूर्वी आपल्या त्वचेच्या प्रकाराला योग्य असा ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरण्याची सवय लावा. विशेषतः उन्हात जास्त वेळ राहणार असाल. प्रवास करत असाल, खिडकीजवळ बराच वेळ बसत असाल, तर सूर्यापासून संरक्षण महत्त्वाचं आहे. आणि फक्त चेहराच नाही, मान आणि हातांची त्वचाही विसरू नका. टिप 2. त्वचेला मॉइश्चराइज करा. एजिंग सोबत त्वचा अनेकदा अधिक कोरडी आणि संवेदनशील वाटू शकते. त्वचा खूप कोरडी झाली की फाईन लाईन्स अधिक स्पष्ट दिसू शकतात. म्हणून त्वचेच्या प्रकारानुसार योग्य मॉइश्चरायझर वापरणं महत्त्वाचं. जर त्वचा ड्राय असेल तर हायड्रेटिंग मॉइश्चरायझर उपयोगी ठरू शकतो. ऑइली किंवा ॲक्ने प्रोन स्किन असल्यास हलका, नॉन कमिडोजेनिक मॉइश्चरायझर निवडण्याबद्दल डर्माटॉलॉजिस्टचा सल्ला घेऊ शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, महाग म्हणजे नेहमीच चांगलं असं नाही. आपल्या त्वचेला योग्य असणं अधिक महत्त्वाचं आहे. टिप 3. ब्युटी फक्त बाहेरून नाही, आतूनही. फक्त क्रीम लावून त्वचा निरोगी ठेवता येत नाही. आपल्या आहाराचाही त्वचेच्या आरोग्यावर परिणाम होतो. ताटात विविध रंगांची फळं आणि भाज्या ठेवा. उदाहरणार्थ, संत्री, गाजर, टोमॅटो. हिरव्या पालेभाज्या, काकडी, सफरचंद, बदाम आणि इतर नट्स. याशिवाय पुरेसं प्रोटीन घेणंही महत्त्वाचं आहे. डाळी, कडधान्य, दूध, दही, अंडी किंवा आपल्या आहाराला योग्य प्रोटीन सोर्सेस यांचा समावेश करा. पण लक्षात ठेवा, एकच फूड खाल्ल्याने सुरकुत्या नाहीशा होत नाहीत. संपूर्ण आहाराची गुणवत्ता महत्त्वाची आहे. टिप 4. पाणी कमी पडू देऊ नका. मी स्किन केअर करते, पण चेहरा डल का दिसतो? कधी कधी कारण अगदी साधं असू शकतं. तुम्ही पुरेसं पाणी पीत नसाल. पाणी हे कोणतंही मॅजिक अँटी एजिंग ट्रीटमेंट नाही. पण शरीराला पुरेसं द्रव मिळणं सामान्य आरोग्यासाठी आवश्यक आहे आणि डिहायड्रेशन टाळणं महत्त्वाचं आहे. म्हणून दिवसभर तहान, हवामान, शारीरिक हालचाल आणि तुमच्या आरोग्याच्या गरजेनुसार पुरेसे फ्लुइड्स घ्या. एकदम खूप पाणी पिण्यापेक्षा दिवसभर नियमित हायड्रेशन ठेवण्याची सवय लावा.
टिप 5 ब्युटी स्लीपला गांभीर्याने घ्या. रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहणे, दररोज कमी झोप घेणे, स्ट्रेसमध्ये झोपणे, या सगळ्याचा तुमच्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. झोप ही शरीराच्या रिकव्हरी प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून शक्यतो झोपण्यापूर्वी स्क्रीन टाइम कमी करा. नियमित वेळेला झोपण्याचा प्रयत्न करा. संध्याकाळनंतर कॅफीन कमी करा. आरामदायी आणि शांत झोपेचं वातावरण तयार करा. प्रौढ व्यक्तींनी साधारण 7 किंवा त्याहून अधिक तासांची झोप घेण्याचा प्रयत्न करावा. आणि हो, ब्युटी स्लीप हा फक्त शब्द नाही, चांगली झोप ही संपूर्ण आरोग्यासाठी महत्त्वाची सवय आहे. टिप 6 स्मोकिंग आणि एक्सेसिव्ह अल्कोहोल पासून अंतर ठेवा. ही टीप अनेकदा स्किन केअरमध्ये दुर्लक्षित केली जाते. स्मोकिंगमुळे त्वचेच्या वृद्धत्वाशी संबंधित बदल वाढू शकतात. म्हणून जर तुम्ही स्मोकिंग करत असाल तर ते सोडण्यासाठी मदत घेणं ही त्वचेसाठीच नव्हे तर संपूर्ण शरीरासाठी चांगली गुंतवणूक आहे. तसंच अल्कोहोल जास्त प्रमाणात घेणं टाळणंही चांगलं. म्हणजे अँटी एजिंगसाठी हजारो रुपयांच्या प्रॉडक्ट्सपेक्षा आधी तुमच्या लाईफस्टाईलकडे बघा. टिप 7 स्ट्रेस कमी करा आणि चेहऱ्यावर सतत ताण ठेवू नका. आता शेवटची आणि खूप महत्त्वाची टीप. तुम्ही कधी लक्ष दिलंय का, जेव्हा आपण सतत स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा चेहऱ्यावरही त्याचा परिणाम जाणवतो. सततची चिंता, कमी झोप, कामाचा ताण आणि मानसिक थकवा हे सगळं आपल्या एकूण आरोग्यावर परिणाम करू शकतं. म्हणून दररोज स्वतःसाठी थोडा वेळ काढा. 5 ते 10 मिनिटं मेडिटेशन, थोडं वॉकिंग, आवडतं संगीत, पुस्तक वाचणं, कुटुंबासोबत वेळ, पुरेशी झोप. हे छोटे बदल मनाला शांत ठेवण्यासाठी मदत करू शकतात. आणि एक महत्त्वाची गोष्ट, चेहऱ्यावरच्या प्रत्येक सुरकुतीशी युद्ध करू नका. वय वाढणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. उद्देश हा कायम तरुण दिसण्याचा नसून वय वाढत असतानाही निरोगी, आत्मविश्वासपूर्ण आणि प्रसन्न दिसण्याचा असावा. बोनस, या चुका अजिबात करू नका. स्किन केअर करताना काही महिला उलट त्वचेचं नुकसान करू शकतात. रोज हार्श स्क्रब करू नका. खूप गरम पाण्याने चेहरा धुवू नका. प्रत्येक व्हायरल होम रेमेडी चेहऱ्यावर वापरू नका. लिंबू, बेकिंग सोडा यांसारख्या पदार्थांचे DIY प्रयोग करू नका. कोणतीही स्टिरॉइड किंवा फेनस क्रीम स्वतःहून वापरू नका. त्वचेवर जळजळ होत असूनही प्रॉडक्ट वापरत राहू नका. जर त्वचेवर सतत खाज, लालसरपणा, पुरळ, जखम, अचानक पिगमेंटेशन किंवा इतर बदल दिसत असतील तर डर्माटॉलॉजिस्टचा सल्ला घेणं योग्य ठरेल. बिफोर vs आफ्टर तुमच्यात काय बदल होऊ शकतो? समजा तुम्ही आजपासून या सवयी सुरू केल्या. सन प्रोटेक्शन, नियमित मॉइश्चरायझिंग, बॅलन्स्ड डाएट, योग्य हायड्रेशन, चांगली झोप, स्मोकिंग टाळणं, स्ट्रेस मॅनेजमेंट. तर तुमचं लक्ष्य हे असावं, माझं वय लपवायचं नाही, माझ्या वयातही माझी त्वचा आणि शरीर निरोगी ठेवायचं. हीच खरी हेल्दी एजिंगची व्याख्या आहे. तर महिलांनो, आरशात सुरकुत्या दिसल्या म्हणून स्वतःवर प्रेम करणं थांबवू नका. तुमच्या चेहऱ्यावरची प्रत्येक रेषा म्हणजे तुम्ही जगलेल्या वर्षांची आठवण आहे. पण त्या वर्षांमध्येही स्वतःची काळजी घेण्याचा अधिकार तुमचा आहे. म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी माझ्या वयाला घाबरणार नाही, पण माझ्या आरोग्याकडे दुर्लक्षही करणार नाही.
आणि कमेंटमध्ये लिहा, मी आजपासून माझ्या स्किन केअरची सुरुवात करणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी आपल्या निरोगी आयुष चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन आरोग्यदायी व्हिडिओमध्ये. सूचना: या व्हिडिओतील माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे. ही वैद्यकीय सल्ला नाही. आरोग्यविषयक समस्यांसाठी नेहमी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या आरोग्यासंबंधी घेतलेले सर्व निर्णय व त्याचे परिणाम याची जबाबदारी आपली स्वतःची असेल. कोणताही घरगुती उपाय किंवा आहारातील बदल करण्यापूर्वी, विशेषतः तुम्हाला मधुमेह, मूत्रपिंड, यकृत, हृदयविकार किंवा इतर वैद्यकीय समस्या असल्यास, आपल्या डॉक्टरांचा किंवा नोंदणीकृत आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.